नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंद कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. तर आज आपण मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच इयत्ता पहिली यामधील प्रश्नपत्रिका दुसरी आज आपण संपूर्ण स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत. ही आहे आपली सराव प्रश्नपत्रिका दुसरी. याआधी आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 याआधी अपलोड केलेले आहे. तर आपल्याला या परीक्षेसाठी वेळ असतो 1.5 तासाचा आणि एकूण गुण असतात 150. तर त्यामध्ये विभाग पहिला आहे आपला भाषा मराठी. तर त्यातील पहिला प्रश्न आहे आपला 1 व 2 खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नाचे उत्तरांचे पर्याय क्रमांक शोधा. तर खाली एक आपल्याला उतारा दिला आहे, त्या उतारामध्येच खाली 2 जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ते शोधायचे आहेत त्या उतार्यामधून. तर सगळ्यात आधी संपूर्ण उतारा न वाचन करता काय करायचे, प्रश्न आधी समजावून घ्यायचे. तर नेमके प्रश्न काय विचारले आणि त्यात आपल्याला काय शोधायचे ते आधी लक्षात घ्यायचे. तर या उतार्यावर प्रश्न पहिला विचारलेला आहे आपल्याला, शेजारच्या गावात काय आहे. तर शेवटच्या गावामध्ये काय आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आणि दुसरा जो प्रश्न आहे, किल्ल्यात व किल्ल्याच्या परिसरात काय नाही, काय आहे त्याला आपण इथं उतार्यात टिक करत चलायचे. तर पहिला आणि दुसरा हा प्रश्न समजून घेतल्यानंतर उतारा वाचन करायला सुरुवात करायची. तर शेजारच्या गावात एक किल्ला आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं मिळालेलं आहे. तर शेजारच्या गावामध्ये एक किल्ला होता, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर पहिल्या प्रश्नाचं आपल्याला मिळणार आहे 3. तर या गावामध्ये किल्ला होता. त्याच्या आजूबाजूला पळसाची व वडाची झाडे आहेत. किल्ल्यातून गुप्तपणे बाहेर जाण्यासाठी एक भुयार केले आहे. किल्ल्यात तोफा आहेत. मी किल्ला पाहायला जाणार आहे. काही किल्ले सागरी असतात तर काही डोंगरी असतात. तर किल्ल्यात व किल्ल्याच्या परिसरामध्ये, तर आजूबाजूला म्हणजेच परिसरामध्ये पळसाची वडाची झाडे आहेत. ठीक आहे. आणि बाहेर जाण्यासाठी एक भुयार पण आहे. तर इथं आपल्याला किल्ल्याच्या परिसरात 4 पर्यायामध्ये भुयार दिलेला आहे, ते भुयार पण आहे. तोफा किल्ल्यात तोफा पण आहेत, म्हणजे या पण आहेत. आणि पळसाची झाडे, पळसाची आणि वडाची झाडे पण आहेत. पण किल्ल्याच्या भोवती बाग नाहीये, त्यामुळे याचं आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4 बाग. प्रश्न क्रमांक 3 व 4 खालील कविता वाचा व त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. उतार्याप्रमाणेच ही पण आपल्याला कविता वाचन करून यावर प्रश्नांचे उत्तर द्यायचे. नाहीतर आपल्याला आधी प्रश्न काय दिलेले आहेत ते आधी समजून घ्यायचे. तर प्रश्न तिसरा दिलेला आहे आपल्याला, फुलावर कोण येऊन बसतात. फुलावर कोण कोण येऊन बसत आहेत. आणि चौथा दिलेला आहे, त्याच कवितेवर दोरा बांधल्यावर काय तुटते. तर आता आपल्याला कवितेला वाचायला सुरुवात करायची. धरू नका की बरे फुलावर उडती फुलपाखरे, मजे मजेचे रंग तयांचे संध्याकाळी जसे ढगांचे, ऊन कोवळे त्यावर नाचे सकाळचे हसरे फुलावर उडती फुलपाखरे. हात लावता पंख फाटतील, हात लावता पंखही फाटतील, दोरा बांधून पायही तुटतील, दोरा बांधून पाय तुटतील. घरी कशी मग सांगा जातील दूरतयांची घरे फुलावर उडती फुलपाखरे. तर आता या संपूर्ण कवितेवरून आपल्याला कळालंच असेल, तर फुलावर कोण बसते, तर फुलावर बसतात फुलपाखरे. आणि दोरा बांधल्यावर काय तुटतील,
तर दोरा बांधल्यावर पायही तुटणार आहेत. म्हणजेच प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 फुलपाखरे आणि प्रश्न क्रमांक 4चं उत्तर येणार आहे दोरा बांधल्यावर पायही तुटणार आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5 सोबतच्या चित्रातील प्राण्याचे घर कोणते ते पर्यायातून शोधा. तर शेजारचं चित्र दिलेलं आहे आपल्याला सशाचं. तर इथं आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. एक आहे बीड, दुसरा घरटे, तिसरा गुहा आणि चौथा खोपा. तर ससा हा आपल्याला बिळात राहतो म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6 सा व पाळा या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे पहिले अक्षर कोणते. तर यात दिलेल्या आपल्याला अक्षरापासून शब्द तयार करायचा आहे. तर सा व पाळा या अक्षरापासून आपल्याला पावसाळा हा अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे. हा झाला यापासून अर्थपूर्ण शब्द तयार. पण आपल्याला विचारले पहिले अक्षर कोणते. तर यामधील पहिलं अक्षर आहे पा होण्याचे आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 7 खालील शब्दगटातील नपुसकलिंगी शब्द पर्यायातून शोधा. तर आपल्याला नपुसकलिंगी शब्द पर्यायातून शोधायचा आहे. तर आपल्याला तो, ती, ते या सर्वनामांनी हे शब्द ओळखायचे असते. तो म्हणजेच पुल्लिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी आणि ते म्हणजे नपुसकलिंगी. तर पर्याय क्रमांक 1 आहे वाघ. तो वाघ म्हणजे हा पुल्लिंगी आहे. ती चिमणी म्हणजेच ही स्त्रीलिंगी आहे. 3 सायकल, ती सायकल ही पण स्त्रीलिंगी आहे. आणि 4 नंबरला दिला आहे झाड. तर ते झाड म्हणजे ते हे नपुसकलिंग आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 8 रवींद्रनाथ टागोर यांना कोणते संबोधन वापरतात. तर पर्यायामधून आपल्याला ते संबोधन ओळखायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिलेला आहे लोकमान्य. तर लोकमान्य आपण टिळकांना पदवी दिलेली आहे, संबोधन केलेलं आहे. महात्मा गांधी, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना संबोधन केलेलं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 3 याचं आन्सर येईल. प्रश्न क्रमांक 9 खालील पर्यायातून विरुद्धार्थी ही शब्दांची योग्य जोडी शोधा. तर इथं आपल्याला 4 पर्याय दिलेत. 4 मधील आपल्याला 3 चुकीचे असणार आहेत आणि 1 बरोबर असणार आहे. फार, जास्त, तर ही समानार्थी जोडी आहे. दुसरी आहे गोड, छान, ही पण समानार्थी आहे. मित्र, सोबती, ही पण समानार्थी जोडी आहे. आपल्याला शोधायची विरुद्धार्थी. तर 4 मध्ये दिली आहे हार, जीत, ही विरुद्धार्थी जोडी आहे म्हणून याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10 एका चौकटीत आपल्याला हे चिन्ह दिलेलं आहे. सोबतच्या चौकटीतील विरामचिन्हाचे योग्य नाव ओळखा. तर या विरामचिन्हाला आपण उद्गारवाचक चिन्ह असे म्हणतो, त्यामुळे याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 11 रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास 3ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील. तर दिलेल्या पर्यायामधून आपल्याला ते अर्थपूर्ण शब्द होतात का नाही ते पाहायचं आहे. तर पहिलं दिला आहे आपल्याला शब्द म. तर इथं जर आपण म टाकलं तर इथं होणार आहे म पासून मध, मन आणि म त, म्हणजेच 3ही आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार व्हायला लागले. त्यामुळे याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 1 म. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी पिल्लू कोणाचे. तर पर्याय आपल्याला 4 दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चित्र दिलेलं आहे. त्या चित्राचं कोणाचं पिल्लू असते ते आपल्याला शोधायचं आहे. तर गाईचं वासरू असते, चिमणीचं पिल्लू असते, शेळीचं करडू आणि सिंहाचा
छावा. याचे आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13. खालील शब्दगटातील अनेक वचनी शब्द पर्यायातून शोधा. एक वस्तू असेल तर एक वचनी आणि अनेक वस्तू असतील तर अनेक वचनी. तर चिंच हे एक वचन आहे, एकच चिंच आहे म्हणून एक वचन आहे. पपई ही पण एक वचने आहे. कैऱ्या, एक कैरी अनेक कैऱ्या म्हणजे कैऱ्या हे अनेक वचनी शब्द आहे. त्यामुळे याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 3. फूल पण एक वचनी आहे. प्रश्न क्रमांक 14. पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात? तर पक्ष्यांच्या समूहाला थवा म्हणतात, म्हणून याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15. खालील पर्यायातून शुद्ध शब्दांचा पर्याय शोधा. तर खालील शब्दामध्ये आपल्याला शुद्ध शब्द शोधायचा आहे. तर यामध्ये शुद्ध शब्द आहे कुंडी, त्यामुळे याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4. विभाग दुसरा गणित. तर विभाग दुसरा गणित आहे, त्यामध्ये आपल्याला प्रश्न 25 आहेत आणि गुण 50 दिलेले आहेत. तर यामध्ये प्रश्न 16वा. खालीलपैकी कोणत्या घड्याळात सर्वात जास्त वाजले आहेत? जो सगळ्यात मोठा अंक आहे ते आपल्याला सर्वात जास्त वाजलेले असतील. तर पहिल्या घड्याळीमध्ये 3 वाजलेले आहेत, दुसऱ्या घड्याळीमध्ये 9 वाजलेत, तिसऱ्या घड्याळीमध्ये 7 वाजले आहेत आणि चौथ्या घड्याळीमध्ये 2 वाजलेत. म्हणजे सगळ्यात मोठी संख्या आहे 9, म्हणून 2 नंबरच्या घड्याळीमध्ये जास्त वाजलेले आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17. 4 दशक 6 एकक. 4 दशकच्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि 6 हा एककच्या ठिकाणी आहे, म्हणजेच 46, म्हणून याचं आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18. मेणबत्तीसारखा आकार असणारी आकृती कोणती? तर मेणबत्तीसारखा आकार म्हणजेच पहिलीच आकृती आहे, त्यामुळे याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 19. रामजवळ 15 गोळ्या होत्या, ताईने त्याला आणखी 13 गोळ्या दिल्या, तर रामजवळ एकूण किती गोळ्या झाल्या? तर यांची करायची आहे आपल्याला बेरीज. रामजवळ पहिल्याच होत्या 15 गोळ्या आणि नंतर त्याला ताईंनी पण 13 गोळ्या दिल्यात, म्हणजेच 13. यांची बेरीज करायची. 5 आणि 3 8 आणि 1 आणि 1 2, म्हणजे सर्व मिळून 28 गोळ्या झालेल्या आहेत. त्यामुळे याचे आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 20. 60 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर 60 ही संख्या 6 वर 0 60, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणत्या पर्यायात ₹5 इतकी रक्कम होईल? म्हणजे पर्याय 4 मध्ये आपल्याला 5 इतकी, म्हणजे त्यांची बेरीज ही 5 आली पाहिजे, ते आपल्याला शोधायचं आहे. तर इथं आपल्याला पहिल्या पर्यायामध्ये 1 आणि 2 3 बेरीज येते, म्हणजे ही ₹5 रक्कम होत नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये 2 2 4 4 आणि 1 5, म्हणजे 5 इतकी रक्कम इथं तयार होते, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 याचं आन्सर येईल. प्रश्न क्रमांक 22. 3 व 0 हे अंक एकदाच वापरून 2 अंकी किती संख्या तयार होतील? तर इथं आपल्याला 3 व 0 पासून संख्या तयार करायची. आपण 3 आणि 0 म्हणजे 30 एक संख्या तयार होणार आहे. 0 आणि 3 ही संख्या तयार झाली, पण ही संख्या एक अंकी संख्या तयार झालेली आहे. आपल्याला त्यांनी 2 अंकी संख्या तयार करायला सांगितली, पण इथं आपल्याला एकच 2 अंकी संख्या तयार व्हायला लागली. त्यामुळे याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23. तर इथे चिन्ह दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 7 मिळवलेलं आहे, तर बरोबर 9 हे उत्तर येत आहे. तर सोबतच्या उदाहरणात स्टारच्या जागी कोणता अंक येईल? तर इथं कोणती संख्या ठेवल्यानंतर आपल्याला त्यांची बेरीज ही 9 येणार आहे, ते आपल्याला शोधायचं आहे. तर अशी संख्या तिथं टाकायची आहे आपल्याला की 7 मध्ये जर आपण किती मिळवले तर ते 9 येणार आहे. म्हणजे 7 मध्ये 7
नंतर 8 आणि 9 म्हणजे 2च जर अंक मिळवले तर इथं आपल्याला बेरीज 9 येणार आहे. त्यामुळे इथं फुलाच्या जागेवर आपल्याला 2 ही संख्या ठेवायची. त्यामुळे याचं आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24. सोबतच्या चित्रातील वस्तूचा पृष्ठभाग कसा आहे? तर या वस्तूचा पृष्ठभाग आहे वक्र. ग्लास हा कधीच सपाट नसतो, त्यामुळे याचा आन्सर येणार आहे वक्र, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 25. खालीपैकी कोणत्या संख्येचा दशक वेगळा आहे? दशक म्हणजे हा. इथं 9 आहे दशक, इथं 1 आहे, इथं पण 9 आहे आणि इथं पण 9 आहे. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 तिन्हीचा दशक सारखाच आहे. पण 2 नंबरचा दशक आहे 1, त्यामुळे हा याचं आन्सर येईल, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 26. सोबतचा आकृतिबंध पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय शोधा. तर इथं आपल्याला दिलेलं आहे 30, 30 नंतर 35. तर 30 मध्ये 5 मिळवले तर 35 होतात, 35 मध्ये 5 मिळवले तर 40 होतात आणि 40 मध्ये 5 मिळवले तर 45 आणि 45 5 मिळवले तर 50 होतात. म्हणजेच 35 मध्ये इथं आपल्याला 5 मिळवायचे, तर तिथं आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागेवर 40 हे उत्तर येणार आहे. त्यामुळे याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी सर्वात उंच मुलगी कोणती? जी आपल्याला दिसते सगळ्यात उंच तीच उंच आहे, त्याच्यामुळे याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 28. खालील पर्यायातील सर्वात मोठी संख्या कोणती? त्या अंकाची संख्या मोठी आहे ती आपल्याला शोधायची आहे. इथं आहे दिलं आहे 69, 52, 19 आणि 81. म्हणजे सगळ्यात मोठी आहे 81, त्यामुळे याचा आन्सर येणार आहे 4. प्रश्न क्रमांक 29. एप्रिल महिन्यात एकूण किती दिवस असतात? तर एप्रिल महिन्यामध्ये एकूण दिवस असतात 30, त्यामुळे याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 30. 1 ते 95 या संख्येमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? तर 1 ते 95 दिले आपल्याला, 1 ते 100 नाही, तर 100 ही संख्या इथे घ्यायची नाही. त्यामुळे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. म्हणजेच इथपर्यंतच आपल्याला हे शून्य मोजायचे आहेत. म्हणजे इथं शून्य येणार आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 31. एका जीपने 9 माणसे प्रवास करत होते, त्यातील 4 माणसे खाली उतरले, तर जीपमध्ये किती माणसे उरली? तर एकूण जीपमध्ये 9 माणसे होती आणि त्यातील 4 माणसे खाली उतरून गेले, म्हणजे त्यातून आपल्याला 4 वजा करायचे. 9 मधून जर 4 गेले तर खाली राहतात 5, म्हणजेच आन्सर येणार आहे 5, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 32. खालील पर्यायातील चुकीची जोडी कोणती? तर चुकीची जोडी ओळखायची आहे आपल्याला. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले 8, तर इथं पण 8च दिलेले आहेत, म्हणजे बरोबर आहे. 2 नंबरमध्ये 16 दिलेला आहे, इथं पण आपल्याला संख्येत पण 16 दिले, म्हणजे ही पण योग्य जोडी आहे. इथं आपल्याला 3 नंबरला 25 दिले, मात्र इथं संख्येमध्ये आपल्याला 35 दिलेला आहे, तरी ही जोडी चुकीची आहे. म्हणजे त्याचे आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 3. कारण की आपल्याला विचारलं होतं चुकीची जोडी कोणती, तर चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 33. या चौकोनाच्या जागेवर आपल्याला एक संख्या ठेवायची, त्याच्यामधून जर वजा 1 केले तर आपल्याला मिळणार आहेत 7. अशी कोणती संख्या आहे त्याच्यामधून जर वजा 1 केले तर आपल्याला 7 उत्तर येणार आहे? जर आपण इथं 8 ठेवले तर 8 मधून वजा 1 केले तर राहणार आहेत 7. म्हणजेच ही इथं या जागेवर आपल्याला 8 ठेवावे लागतील, म्हणजेच याचे आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 34. पुढील प्रश्नात दिलेल्या संख्याची पुढची संख्या कोणती? 37 नंतर 38, 38 नंतर 39, म्हणजेच पर्याय क्रमांक
4 39 या प्रश्नचिन्हाच्या जागेवर येणार आहे. प्रश्न क्रमांक 35. खालील पर्यायातून 2 पेक्षा लहान संख्या शोधा. 2 पेक्षा लहान आहे 1 आणि 0. त्याच्यामुळे इथे येणार आहे आपल्याला 2 पेक्षा लहान आहे 1, म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 36. सोबतच्या चित्ररूप माहितीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. तर इथं आपल्याला काही वाहनांचे नाव, ते वाहनं दिलेले आहेत आणि शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. तर इथं बस दिलेली आहे, ही स्कूटर आहे, ही सायकल आहे आणि ही रिक्षा आहे. तर बसने येणारे विद्यार्थी आहेत 1 2 3 4 5 आणि 6. तर आधी ही विद्यार्थी मोजून घ्या. स्कूटीने येणारे विद्यार्थी आहेत 3, सायकलने येणारे विद्यार्थी आहेत 2 आणि रिक्षाने येणारे विद्यार्थी आहेत 4. तर इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, सर्वात कमी विद्यार्थी कोणत्या वाहनाने शाळेत येतात. तर कमी विद्यार्थी सांगितलं, तर कमी विद्यार्थी हे सायकलने येते. सायकलने फक्त 2च विद्यार्थी येतात, त्यामुळे आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 37. 18 12 27 या संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता. तर चढत्या क्रमामध्ये सगळ्यात आधी आपल्याला लहान संख्या घ्यायची आहे. तर याच्यामध्ये लहान संख्या आहे 12, नंतर आहे 18 आणि नंतर आहे 27. अशा प्रकारचा चढता क्रम कोणत्या पर्यायामध्ये आहे ते आपल्याला शोधायचं आहे. 12 18 आणि 27. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये 12 18 आणि 27 आहे, त्यामुळे आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 38. 51 ही संख्या अंकात कशी लिहाल. तर 51 ही संख्या अंकामध्ये आपण या प्रकारे लिहिणार आहोत, त्यामुळे आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 39. खालील पर्यायातील बरोबर जोडी ओळखा. तर बरोबर जोडी ओळखा असा जर प्रश्न दिला तर आपल्याला इथं चुकीच्या 3 जोड्या असणार, तर एकच बरोबर असणार आहे. तर पहिला पर्याय दिला 3 अधिक 1 बरोबर 2. 3 अधिक 1 असतो 4, पण ही चुकीची जोडी आहे. दुसरा पर्याय आहे 9 वजा 4. 9 मधून वजा 4 केले तर मिळणार आहेत 5, ही पण चुकीची आहे. तिसरा पर्याय 6 अधिक 1. 6 अधिक 1 बरोबर 7, म्हणजे ही योग्य जोडी आहे, त्यामुळे याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 40. रिकाम्या चौकटीच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा. इथं आपल्याला पहिल्यांदा 54 55 इथं येणार आहे 56. 56 नंतर 57 आणि 58, म्हणजेच रिकाम्या चौकटीत येणारे 56. पर्याय क्रमांक 1. विभाग 3 इंग्रजी. प्रश्न क्रमांक 10 गुण 20 असतात. प्रश्न 41. सोबतच्या चित्रातील कृतीसाठी क्रियावाचक शब्द कोणता. तर हा मुलगा काय करतोय ते आपल्याला पाहायचं आहे. तर हा मुलगा टाळ्या वाजतोय, म्हणजेच क्लॅपिंग करतोय. तर पर्याय क्रमांक 1 क्लॅप, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 42. 2 अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी रिकाम्या जागी योग्य अक्षर शोधा. तर इथं आपल्याला एक अक्षर टाकायचे, त्यापासून आडवा पण शब्द तयार झाला पाहिजे आणि उभा पण अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे. तर इथं आपण पहिला अक्षर आहे एल, तर इथं आपण एल टाकलं तर इथं एकही अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही. तर दुसरा आहे यू, UAT आणि UEN, म्हणजे दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. तिसरा आहे CAT, कॅट तयार होते, पण CEN हा उभा शब्द तयार होत नाही. चौथा पर्याय आहे H. जर इथं आपण H टाकलं तर HAT हॅट आणि HEN हेन, म्हणजे दोन्हीही अर्थपूर्ण शब्द तयार होत आहेत, म्हणजे या ठिकाणी आपल्याला H टाकावं लागेल. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 43. शेजारील चित्रात कोणते अक्षर लपले आहे. तर यामध्ये आपल्याला AWT का O कोणते अक्षर दडले आहे. तर यामध्ये आपल्याला W हे अक्षर दडले आहे, त्यामुळे याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक
44. छाती यासाठी इंग्रजी शब्द कोणता? तर छाती यासाठी इंग्रजी शब्द आहे चेस्ट, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 45. खालील शब्दगटातील फ्रूट कोणते नाही? तर 4 पर्याय दिले तर बनाना, मँगो, डिश आणि पपया. तर फ्रूट आहेत बनाना, मँगो आणि पपया. डिश ही वस्तू आहे, तर ते फ्रूट नाही आहे, त्यामुळे याचा आन्सर येणार आहे 3. प्रश्न क्रमांक 46. खालीपैकी कपडे शिवणारा कोण? आपल्याला चित्रामध्ये कपडे शिवणारा कोण दिसतं ते ओळखायचं आहे, त्याला टिक करायचं आहे. तर कपडे हा शिवत आहे, त्यामुळे याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 47. ग्रेगरियन वर्षातील तिसरा महिना कोणता? म्हणजेच इंग्रजी महिने. तर इंग्रजी महिन्यातील तिसरा महिना कोणता? तर इंग्रजी महिन्यातील तिसरा महिना आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. मार्च हा तिसरा महिना आहे, म्हणजे याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 48. सोबतचे चित्र कशाचे आहे? तर सोबतचे चित्र आहे सायकलचे, त्यामुळे याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 49. जार या शब्दाशी यमक जुळणारा शब्द पर्यायातून शोधा. तर जारच्या शेवटी आपल्याला इथं पण ARच आलं पाहिजे असा शब्द शोधायचा आहे, तरच तो यमक जुळणारा शब्द असणार आहे. तर असा शब्द आहे पर्याय क्रमांक आपल्याला 4 मध्ये जार, कार. इथं पण शेवटी AR आलेला आहे, इथं पण AR आलेला आहे, म्हणजे शेवटचे दोन्ही अक्षर आपल्याला तर सेम पाहिजेत, ते यमक जुळणारे शब्द असतात. प्रश्न क्रमांक 50. सोबतचे चित्र पाहून शब्द पूर्ण करा. तर इथं आपल्याला एक चित्र दिलेलं आहे, त्या चित्राला खाली नाव तयार करायचं आहे. इथे M आणि N याला आपण मॅन म्हणतो, त्यामुळे याचे आन्सर येणार आहे MAN, म्हणजेच आपल्याला अर्थपूर्ण इथे शब्द तयार होईल, म्हणजेच याचे आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 3. विभाग 4 बुद्धिमत्ता चाचणी. प्रश्न क्रमांक 51 ते 53. पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. जसा या शब्दाशी संबंध आहे तोच संबंध आपल्याला या शब्दाशी प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे, तर तो संबंध आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे. प्रश्न 51 आहे. मीठ खारट असते तर मिरची ही तिखट असते, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 प्रश्नचिन्हाच्या जागेवर येईल. 52. इथं आपल्याला एक सर्कल दिलेला आहे आणि अर्धा केलेला आहे, तर तेच सर्कल इथं आपल्याला परत त्याचे 2 भाग केलेले आहेत, म्हणजे आपल्याला पण या आकृतीमध्ये पण तेच करायचं आहे. तर इथं आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागेवर फक्त मध्ये इथं अर्धी बाजू करायची, म्हणजेच याचे आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 53. 5 55, म्हणजे इथं एकच 5 दिले, तर इथं 2 संख्या दिल्या तर 5 5, म्हणजे त्याच संख्या आहे तर त्याला 2 अंकी संख्या बनवल्या. इथं एक संख्या आहे 7, इथं पण 2 अंकी संख्या त्याच अंकापासून बनवायच्या आहेत, म्हणजे 7 आणि 7 77, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 54. खालील कोणत्या महिन्यात 28 किंवा 29 दिवस असतात? तर एकाच महिन्यामध्ये 28 किंवा 29 दिवस हे येत असतात, तो म्हणजेच फेब्रुवारी, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 55. खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. तर इथं आपल्याला 3 दिलेला आहे, ती आरशातील शोधायची आहे. तर आरसा या बाजूला लावलेला आहे, तर 3 या बाजूला ती जाणार आहे. तर अशी फिगर कुठे आहे ते आपल्याला शोधायचे आहे, तर तशी फिगर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये. प्रश्न क्रमांक 56. पेनला वही म्हटले, वहीला पुस्तक म्हटले, पुस्तकाला दप्तर म्हटले, तर लिहिण्यासाठी कशाचा उपयोग होतो? तर लिहिण्यासाठी उपयोग होतो पेनाचा, पण पेनाला वही म्हटले आहे, त्यामुळे याचे आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 2 वही. प्रश्न क्रमांक 57. इंग्रजी अक्षरमाला. तर इथं आपल्याला इंग्रजी अक्षरमाला दिलेला आहे, त्यावर आपल्याला
खाली दिलेला प्रश्न सोडवायचा आहे. तर प्रश्न दिलेला आहे आपल्याला, वरील इंग्रजी अक्षरमालेत ए व के यांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते? तर इथं दिलेलं आहे ए आणि इथं दिलेलं आहे आपल्याला के. तर या दोघांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते ते ओळखायचं आहे. तर इकडे जेवढी संख्या सोडून दिली आहे आपल्याला तेवढीच इकडं पण ती अक्षर सोडून द्यायचं. जर इकडं आपण बी सोडलं तर इकडं पण आपल्याला हे जे सोडायचे. इकडं सी आहे, तिकडं आय आहे. इथं डी आहे तर इथं एच आहे. इथं ई आहे तर इथं जी आहे. तर इथं मधोमध येणारं अक्षर आहे एफ. म्हणजेच याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 3. हे लहान मुलांनी असं करायचं आहे. तर आपण अक्षर जरी मोजले तरी हे आपल्याला उत्तर इथं निघून जाते. पण लहान मुलं गडबडीत काय करतात, इकडे किती तर इकडे किती तर पटकन सोडून जातात आणि तिसरंच अक्षर इथं घेऊन बसतात. पण लहान मुलांनी अशा प्रकारे खुणा करून हे एकदम हळू सोडवायचं आहे. तरच हे आपल्याला पटकन याचं उत्तर निघेल. प्रश्न क्रमांक 58 ते 60 खालील प्रश्न गटाशी जुळणारे पद ओळखा. तर 58 मध्ये आपल्याला बुधवार, गुरुवार, रविवार म्हणजे सगळे हे वार दिलेले आहे. तर इथं पण आपल्याला एक वार येणार आहे. तर इथं वार आहे आपला शुक्रवार, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 59 13, 53, 73. इथं पाहितलं तर प्रत्येक एकक स्थानी आपल्याला 3 ही संख्या आलेली आहे. तर इथं पण एकक स्थानी 3 ही संख्या पाहिजे. तर असा अंक आहे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये एकक स्थानी 3 आलेला आहे. म्हणजे याचं आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 60. तर इथं आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत. तर ती आकृती आपल्याला जिथं ही क्रिया केलेली आहे तीच इथं केलेली आहे. इथं समोरची आकृती रंगवलेली आहे. तर इथं पुढच्या ह्याच्यामध्ये त्याच्या समोरची आकृती रंगवलेली आहे. ठीक आहे. तर तिसऱ्या आकृतीमध्ये ही आकृती रंगवली आहे. तर चौथ्या म्हणजे न दिलेल्या जागेवर आपल्याला ही आकृती रंगवलेली येणार आहे. तर अशी आकृती कुठे आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर अशी आकृती पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. त्यामुळे आन्सर येणार आहे 1. प्रश्न क्रमांक 61 खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. तर प्रश्न आकृती ही दिलेली आहे. याच्यासारखी सेम आकृती आपल्याला या पर्यायामध्ये शोधायची आहे. तर याच्यासारखी सेम आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. याचा आन्सर येईल 2. प्रश्न क्रमांक 62 मध्यभागी उभ्या असलेल्या कविताचा तिसरा क्रमांक आहे. तर त्या रांगेत एकूण मुली किती? तर कविताचा तिसरा क्रमांक आहे. तर तिसरा, तर तिच्या मागं पण 2 मुली असणार आहेत आणि हिच्या पुढे पण 2 मुली असणार आहेत. तिचा क्रमांक तिसरा आहे. पण इथं 3 ही बेरीज करायची. तिसरा क्रमांक आहे म्हणजे ती एकच उभा आहे. ठीक आहे. पण क्रमांक तिसरा आहे तिचा, म्हणून या सर्वांची करायची आपल्याला बेरीज. 2 आणि 1 3 आणि 3 आणि 2 5. तर एकूण या रांगेमध्ये आपल्याला येणार आहेत 5 मुली. तर याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 63 बैलगाडी, आगगाडी या शब्दात डी हे अक्षर किती वेळा आले आहे? तर डी हे अक्षर इथं 1 आणि इथं 2 वेळा आलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 2 वेळा. प्रश्न क्रमांक 64 खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसेल ते पर्यायातून शोधायचे. तर इथं आकृती दिलेल्या आहेत. पाण्यातील प्रतिबिंब शोधायचं. तर पाणी इथं खाली दिलेलं आहे. तर पाण्याचे प्रतिबिंब ओळखण्यासाठी आपल्याला वरील बाजू ही खाली जाणार आहे आणि खालची बाजू ही वरती जाणार आहे. तर अशी बाजू कुठे दिलेली आहे? तर ही बाजू आपल्याला इथं खाली येणार आहे. तर अशी बाजू कुठे आहे? तर अशी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेली आहे. म्हणून याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 65 ते 67 खालील प्रश्नाच्या जागी क्रमाने येणारे पद ओळखा. 65वा प्रश्न आहे 24, 26, प्रश्नचिन्ह 30 आणि 32.
24 नंतर एक संख्या सोडली 25 आणि दिली 26. 26 नंतर एक संख्या सोडायची 27, मग प्रश्नचिन्हाच्या जागेवर लिहायची 28. 28 नंतर एक संख्या सोडायची 29 आणि नंतर येणार 30. 30 नंतर एक संख्या सोडली 31 आणि नंतर आली 32. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागेवर पण आपल्याला 28 ही संख्या येणार आहे. म्हणून याचे आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 66. तर इथं आपल्याला आकृती दिलेली आहे. तर पहिली आकृती या बाजूला आहे, दुसरी आकृती तीच आकृती सरळ झालेली आहे, तिसरी आकृती परत या बाजूला झुकलेली आहे. तर चौथी आकृती आपल्याला परत या बाजूला झुकणार आहे. तर अशी आकृती कुठे आहे? तर ती पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. तर इथं आपल्याला सरळ झाली होती, इथं थोडी वाकली, परत आडवी होणार. तर ती आकृती प्रश्नचिन्हाच्या जागेवर येणार आहे. म्हणून याचे आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 67. तर इथे दिलेला 1B नंतर 2B प्रश्नचिन्ह, तर प्रश्नचिन्हाच्या जागेवर आपल्याला 3B येणार आहे. नंतर दिला आहे 4B, म्हणजेच इथे 3B येणार. म्हणून याचे आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 68. एका सांकेतिक भाषेत स्टार, स्वस्तिक, गोल आणि बरोबर या जागेवर आपल्याला 9, 8, 7, 6. तर त्याच भाषेत स्वस्तिक या चिन्हासाठी कोणता अंक येईल? तर यासाठी वापरलेला आहे 9, यासाठी वापरलेला आहे 8, यासाठी वापरलेला आहे 7 आणि यासाठी वापरलेला आहे 6. म्हणजेच यासाठी वापरलेले 8. म्हणून याचे आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 69. पूर्वेकडे तोंड करून बसलेल्या शारदाच्या पाठीमागील दिशा कोणती? तर सर्वात प्रथम आपल्याला आधी दिशा लिहून घ्यायच्या आहेत. तर दिशा आपल्याला अशा प्रकारे लिहून घ्यायच्या आहेत. सर्वात वरती असते पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. तर पूर्वेकडे तोंड करून बसलेली आहे, तर तिच्या पाठीमागची म्हणजे इकडे तोंड करून उभा राहिलो त्याची. प्रश्न क्रमांक 70. खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. तर इथं आपल्याला मालिका दिलेली आहे. मेथी, टरबूज, पालक, करडई, शेपू. तर मेथी, पालक, करडई आणि शेपू या हिरव्या पालेभाज्या आहेत. टरबूज हे फळ आहे, त्याच्यामुळं याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 71. 8, 3, 2, 1, 8, 1, 8, 3, 8 या अंकमालिकेत 2 हा अंक किती वेळा आला आहे? तर या अंकमालिकेत 2 हा अंक किती वेळा आलाय? तर 2 हा अंक इथं 1 आणि एकच वेळा आलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचा आन्सर येईल. प्रश्न क्रमांक 72 ते 74. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. 72. रिक्षा, मोटार, विमान आणि जीप 4 पर्यायामधून वेगळा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे, तो गटात बसत नाही. तर रिक्षा, मोटार आणि जीप हे रस्त्यावर चालणारे वाहन आहेत आणि विमान हे मात्र आकाशात चालते, त्यामुळे हे विमान हे वेगळं आहे. याचा आन्सर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 73. 4 पर्यायातून वेगळा पर्याय ओळखायचा आहे. 90, 17, 70, 50 आणि 81. तर प्रत्येक हा अंक 0 एकक स्थानी आहे. तर शेवटच्या चौथ्या पर्यायामध्ये एकक स्थानी 1 हा अंक असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा वेगळा येईल. प्रश्न क्रमांक 74. आपल्याला 4ही ह्याच्यामध्ये त्रिकोणाचीच आकृती दिलेली आहे आणि 1, 3 आणि 4 या त्रिकोणामध्ये आपल्याला एका त्रिकोणाचे 2-2 भाग केलेले आहे. मात्र पर्याय क्रमांक 2 मध्ये त्रिकोणाचे 3 भाग केल्यामुळे याचे आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक
75. खालीलपैकी कोणाची कृती चुकीची आहे? पहिला आहे पर्याय त्यातला, नीता दाताने नखे कुरतडते. तर आपल्याला विचारले कृती चुकीची कोणती आहे? तर नीता दाताने नख कुरतडते ही चुकीची कृती आहे. नख कधीही दातामध्ये घालू नयेत. दुसरा आहे सोहम शिंकताना नाकासमोर रुमाल धरतो, म्हणजे ही कृती बरोबर आहे. तिसरी आहे आरती आईला घरकामात मदत करते. आईला घरकामात मदत करणे ही चांगली गोष्ट आहे. चौथे आहे रवी बागेतील झाडांना पाणी घालतो. तर झाडांना पाणी घालणे ही योग्य कृती आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 ही चुकीची कृती आहे. तर दाताने नखे कधीही कुरतडू नयेत. त्यामुळे आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 1. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद बालमित्रांनो.